हे दुसरं काही नाही, साईंचा चमत्कार आहे. शाळेत मी जे काही शिकवत होतो सगळं पडक्या घराच्या भिंतीवर आपोआप लिहिलं गेलं, फक्त झिपरीसाठी. म्हणून शाळेत बसून केशव जे काही शिकला तेच झिपरी एकटी पडक्या घरात बसून शिकली. मला माहित आहे तू खरंच बोलतोयस माधवा. तो आहेच असा, काळी जादू करून लोकांना सांगतो चमत्कार झाला. हवंय काय त्याला नेमकं? शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरणम. त्या दिवशी तर शाळा उघडली म्हणून सर्वांसमोर फार आनंद दाखवला होता त्याने. होऊ शकतं त्यानंतर त्याने आपल्या काळ्या बुद्धीचा वापर करून झिपरीला त्याचे माध्यम बनवलं असावं. हवंय काय झिपरीला? शिकायचंय तिला सरकार. आणि साईंचं म्हणणं आहे की झिपरीला शाळेत शिकवण्याची परवानगी मिळायला हवी. हरिओम. माधवा, त्या मुलीला शाळेमध्ये शिकण्याची परवानगी दे तू. काय दादा? दादा हे काय करतोयस रे तू? तेच करतोय जे योग्य आहे. मला त्याचे डावपेच स्पष्ट समजू लागलेत. आता समजतंय की तो काय खेळ खेळतोय. सगळ्यात आधी वैद्य असल्याचं ढोंग करून लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला त्याने. स्वागत आहे तुझं काशी. आणि आता ही मुलगी, त्या मुलीला शिक्षणाचा अधिकार मिळवून द्यायचा आहे त्याला. एक तर अस्पृश्य वर मुलगी, दोघांना शिक्षणाचा अधिकार देऊन सामाजिक व्यवस्था बिघडवू पाहतोय. त्याची ही खेळी आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. पण कशी सरकार? मुलीला शाळेत दाखला हवाय ना, तर तिच्या दाखल्यासाठी तिची एक लहानशी परीक्षा घे तू. जर ती परीक्षेत उत्तीर्ण झाली तर मिळेल मग तिला प्रवेश शाळेमध्ये. परीक्षा तू घ्यायची आहेस माधवा, आणि अशी की त्यात ती कधीच उत्तीर्ण होऊ शकणार नाही. आतापर्यंत जे शिकवलं नाही त्यावर आधारित प्रश्न विचार तिला. तिचे आई वडील काय करतात? वडील तर नाही आहेत, आई आहे. गोवऱ्या बनवते, घरोघरी येतात तिच्या गोवऱ्या. फारच चांगल्या असतात. तिच्याकडे एवढ्या गोवऱ्या मागा की जेवढ्या गोवऱ्या बनवण्याचं स्वप्नही तिनं कधी पाहिलं नसेल. आई आपल्या मुलीला घरी बसवून ठेवेल, गोवऱ्या बनवायला लावेल. आपल्या प्रजेच्या उद्धारासाठी काय काय करावे लागते माधवा. शिक्षण मिळवण्याचा अधिकार निव्वळ पुरुषांनाच आहे, आणि तेही उच्च जातीच्या. आणि हा नियम कोणीही बदलू शकत नाही. हरिओम.
अगं झिपरे, तू पुन्हा इकडे आलीस. तुला इकडे शिकता येणार नाही. नमस्कार. तुम्ही जे काही शिकवता ते सगळं मी ऐकू शकते. आजचा धडा शिकण्यासाठी मी कधीपासून वाट पाहत होते. सुरू करा ना. तुला शाळेत बसून शिकायचं आहे ना, सर्वांसोबत? हो. बरं, मग मी तुझी उद्या एक परीक्षा घेईन. परीक्षा? ते काय असतं? मी तुला काही प्रश्न विचारेन आणि जर त्या प्रश्नांची उत्तरं तू बरोबर दिलीस तर मी तुला या शाळेत सर्वांसोबत शिकण्याची परवानगी देईन. खरंच? मी आत्ताच आईंना सांगून येते. साई, मला शाळेत शिकू देणार आहेत ते. कोण? आहोत ते गुरुजी. ते मला म्हणाले की ते माझी परीक्षा घेणार. त्यानंतर मीही शाळेत शिकू शकते. ही तर फारच चांगली गोष्ट आहे. दे मग परीक्षा. हो, ते गुरुजी म्हणत होते की ते मला प्रश्न विचारतील ज्यांची मला उत्तरं द्यावी लागतील. पण कोणते प्रश्न विचारणार? आणि फक्त माझीच परीक्षा का घेणार? अजून कोणी परीक्षा का नाही दिली? लक्ष्मी, या जगात येऊन देवानेही परीक्षा दिलीये, तर मग परीक्षेला घाबरायचं का? आणि तुझी परीक्षा यासाठी मोठी आहे कारण यात अगणित झिपरींची स्वप्न दडली आहेत. त्यांच्या शिक्षण प्राप्तीचा मार्ग दडला यात. अगणित झिपऱ्या? त्या कुठे आहेत? मला तर तुमचं बोलणं ना समजतच नाही. मी तर तुम्हाला फक्त परीक्षेबद्दल सांगायला आले होते. येते मी. पण जर प्रश्न उत्तर ह्यालाच परीक्षा म्हणतात तर मी तुम्हाला दिवसभर प्रश्न विचारते. याचा अर्थ मीही तुमची परीक्षा घेते का? अगदी बरोबर, समजलं तुला. आणि जसा मी शांतपणे धैर्याने तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो, तशीच तुला परीक्षेत सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. पण मी जर तुमच्यासारखी उत्तरं दिली तर कोणालाही समजणार नाही. मी तर अशी उत्तरं देईन जी मला उत्तरं देता येतील ना? नक्की नक्की देऊ शकशील उत्तर. तुम्ही एवढ्या ठामपणे कसं सांगू शकता? कारण माझा माझ्या देवाच्या न्यायावर पूर्ण विश्वास आहे. येते मी आता. झिपरी, तू इथे गौऱ्या विकायला आलीस का? इथे तुझ्या गौऱ्या कुणीच नाही घेणार. आज माझी परीक्षा आहे, त्यानंतर मीही इथे शाळेत शिकणार. तुला कुणी सांगितलं मूर्ख की तू इथे शिकू शकतेस? मी सांगितलंय. आणि तुम्हा दोघांना काही अडचण असेल तर शाळेबाहेर जाऊ शकता. हेच शिकवलं का तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला? अशा प्रकारे बोलतात इतर माणसांशी? माणसं कुठे आहेत ही? यांना तर मंदिरातही प्रवेश नाहीये.
हो, पण शाळेत परवानगी मिळू शकते. तयार आहेस? सरकार काय म्हणाले ते लक्षात आहे ना? अशी परीक्षा व्हायला हवी की यानंतर कोणत्याही मुलीने शिक्षण मिळवण्याचा विचार करण्याचं धाडस करू नये. समजलं ना? झिपरी, तुला दिसतंय ना तिथून नीट? आली मोठी अभ्यास करणारी. तुझ्या आईचं डोकं फिरलंय जे तुला इथं पाठवलंय. आपल्या मुलीला गावातल्या मुलांची बरोबरी करण्याचं स्वप्न दाखवत्या. अरे, मुलींनी घरातली कामं शिकायला हवीत. आता तोंड घशी पडेल ही, मग डोकं ताळ्यावर येईल. हिचं बी आणि हिच्या आईचं बी. नमस्कार, मी तात्याची आई. आज त्याला जरा बरं वाटत नाहीये म्हणून त्याला शाळेत येता येणार नाहीये. काही हरकत नाहीये. ओ गुरुजी, परीक्षा सुरू करा. जिथे ज्ञानाची देवी सरस्वती आहे, ज्या संस्कृतीत लोपामुद्रा, मैत्री, गार्गी सारख्या महान स्त्रियांनी वेदांच्या ऋचा लिहिल्या, तिथे आज त्यांच्याच भूमीवर एका मुलीला शिक्षण मिळवण्यापासून मी कसा थांबवू? हा धर्म आहे. आज जर झिपरी या परीक्षेत यशस्वी झाली तर सर्वात जास्त आनंद मला होईल. तू तयार आहेस? काय झालं? वाचा बसली का? अजून तर परीक्षेला सुरुवातही नाही झाली. मी तयार आहे. मी तुला एकूण 3 प्रश्न विचारेन आणि त्यातल्या जर 2 प्रश्नांची उत्तरं तू बरोबर दिलीस तर तुला या शाळेत प्रवेश मिळेल. हा तुझा पहिला प्रश्न. झिपरी, तुला या रिकाम्या जागेत योग्य अक्षर लिहायचंय. Go! बसा. एवढा विचार करशील तर कसं चालल?
मुलींना जमायचं नाही हे. हा प्रश्न झिपरीला विचारण्यात आला होता, तुला नाही. यानंतर कोणीही काही बोलणारही नाही आणि जागेवरून हलणारही नाही, समजलात? सरकार, तुम्ही इथं? हरिओम. यात आश्चर्यचकित होण्यासारखं काय? आपलीच शाळा आहे. शाळेमध्ये काय चाललं आहे, कसं चाललं आहे यावर लक्ष ठेवणं ही आमचंच कर्तव्य आहे की. हरिओम. बरं मला सांगा, काय चाललंय इथे? परीक्षा चालली आहे सरकार, या मुलीची. जर हिने आपल्या गुरुजींच्या प्रश्नांची उत्तरं दिली तर हिला आपले गुरुजी शाळेत प्रवेश देतील. जर उत्तर दिलीचा अर्थ काय आहे रे? नक्कीच उत्तर देईल, हो की नाही? शिक्षक महोदय, विचारा, प्रश्न विचारा. झिपरी, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. झिपरी, तुला ही 3 अक्षरं जोडून एक योग्य शब्द बनवायचा आहे. जसा मी शांतपणे, धैर्याने तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो, तशीच तुला परीक्षेत सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. सांग सांग. चरण. हरिओम. किती हुशार आहे ही मुलगी, अद्भुत. जर शिक्षक महोदयांची परवानगी असेल तर एक प्रश्न आम्ही विचारू शकतो का या मुलीला? हो, विचारा ना. हा आहे आमचा पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न. जर तू याचं बरोबर उत्तर दिलंस तर तुझा दाखला पक्का. आता वाचून दाखव हे.
पण हे तर मी शिकलेच नाहीये. मग तुला काय वाटलं? तुला सगळे सोपे सोपे प्रश्नच विचारले जातील? शाळेत दाखल्याचा प्रश्न आहे, काही सामान्य बाब नाहीये. अगं ही तर मोजणी आहे, यात काय? गोवऱ्या बनवतेस ना, तर मोजतही असशील. मोजणी करता येते मला, पण मोजणी लिहिता आणि वाचता येत नाही. तर मग हार मान्य कर आणि मग सांग सर्वांना की तू परीक्षेत नापास झालीस. हर त्या कठीण घडीला स्मरणे तुला रे, हर वाट चुकल्या जीवा मार्ग दावला रे, तूच साई भक्त जनाना नेशी तिराला रे, थोर तुझा महिमा साई गुणी जाणला रे. ही साईचं नाव का घेत्या? पण साई तर इथं नाही येत ना. साई ओम साई ओम साई ओम. हे तर विष्णुदेवाचे 10 अवतार आहेत. पहिला मत्स्य अवतार, दुसरा कुर्म अवतार, तिसरा वराह अवतार, चौथा नरसिंह अवतार, पाचवा वामन अवतार, सहावा परशुराम अवतार, सातवा राम अवतार, आठवा कृष्ण अवतार, नववा बुद्ध अवतार आणि 10वा कल्की अवतार. एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10.
शिक्षक महोदय, झिपरी तर परीक्षेत उत्तीर्ण झाली. आता तरी तुम्ही हिला शाळेत सर्वांसोबत शिकण्याची परवानगी द्याल ना? हरिओम. परवानगी तर हिला अवश्य मिळालीच पाहिजे. काही कारणच नाहीये हिला थांबवण्याचं. अहो पण अप्पा, अनुमतीने काय बरं होतं? जर हिला शिकायचं असेल तर पाटी पाहिजे, पुस्तकं पाहिजे. ती कुठून आणणार बिचारी? जर तुमची इच्छा असेल की झिपरीनं या शाळेत शिकावं तर काहीही शक्य आहे. तुम्ही फक्त परवानगी द्या. पाटी आणि पुस्तकांची व्यवस्था मी करीन. मी सगळी व्यवस्था करीन. झिपरी, शाळेत तुझं स्वागत आहे. मी परीक्षेत उत्तीर्ण झाले. आजपासून रोज शाळेत जाण्यासाठी तयार हो. तू प्रत्येक आईला वाटतं की जगात होणाऱ्या प्रत्येक चांगल्या कामात तिच्या मुलाचा हात आहे. पण बायजाई, मी तर फक्त एक साधन आहे. इच्छा त्याची, निश्चय हिचा, कष्ट हिचे. ये आज लक्ष्मीला खरा गुरु मिळालाय. जा लक्ष्मी. समाजाने माणुसकीसमोर कितीही मोठी भिंत उभी केली, पण एक ना एक दिवस प्रत्येक भिंत ही पडतेच. कारण माणुसकीपेक्षा जास्त शक्तिशाली या जगात काहीही नाही. आणि जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे, समाजात बरोबरीचा हा संघर्ष सुरू राहणार. प्रत्येक उच्च नीचतेला संपवण्याचा संघर्ष, प्रत्येक अशक्त आणि शक्तिशालीला एकत्र आणण्याचा संघर्ष, प्रत्येक लहान मोठ्याला समान रूपाने आपलंसं करण्याचा संघर्ष. भिक्षा दे माई. आज नियमाचं उल्लंघन नाही होऊ देणार. तुम्हाला रिकाम्या हाती नाही जाऊ द्यायची. कुठे आहेस ग? आले, येते आम्ही.
कुठं गेली होतीस? पाणी टाक ना. तुम्ही पण ना, जरा धीर नाही तुम्हाला. भिक्षा द्यायला गेले होते. कोणाला? ते नाही का जे त्या दिवशी आपल्या दारावरून रिकाम्या हाती परतले होते? बरं, तो वैरागी? वय भला माणूस दिसतो. बघा ना कसं काशीरामाला बरं केलं त्यांनी. हल्ली ना रोज कोणाकोणाकडनं ऐकत असते मी की कसं त्यांनी अजून पण काही लोकांचा उपचार केलेला आहे. माहित असेल त्याला छोटा मोठा उपाय. त्यानंच लोकांची मदत करत असेल. त्यामुळे तो वैद्य थोडी होतो. शिर्डीचे वैद्य तर एकच आहेत आणि ते आहेत कुलकर्णी सरकार. आता कुलकर्णी सरकारांचं नाव घेतलंच आहे तर जाऊन भेटूनही या. हे तर अंगावरचे डाग दिवसेंदिवस वाढतच चाललेत. जातो की, काम पूर्ण होऊ दे माझं, मग भेटीन त्यांना. अजिबात नाही. तुम्ही एवढ्या दिवसांपासून हेच बोलताय. आज त्यांना भेटल्याशिवाय तुम्ही कामच सुरू करायचं नाही. घ्या माझी शपथ. पुन्हा शपथ? अगं कळत का नाही तुला? तुझी शपथ आहे ही. अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी नाही घ्यायची शपथ. हिला तू मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी ठेव. जसं आता मला शब्दात अडकू नका बरं. गुपचूप शपथ घ्या माझी. शपथच घ्यायची आहे ना? काय करताय तुम्ही? साडीचा रंग कोरा आहे. उतरला तर नवीन आणून द्यावी लागल मला. रंग जर गेला ना तरी आज तुझ्यासाठी येताना नवीन साडी आणेन अनेक रंगांची. माझ्या आयुष्याचा रंग तुम्ही आहात. साडी आणा अगर नका आणू. माझ्यासाठी आज कुलकर्णी सरकारांकडे नक्की जा बरं. इथे कसं आलं? अहो काय पडलं? अहो चिवताई. विश्वनाथराव, तुम्ही या ना. त्या मला वाटतं बऱ्याच दिवसांनी तुम्हाला पाहिलं ना म्हणून लाजल्या असतील. आत या ना तुम्ही. थांब 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 थांब. साई, अस्सलाम वालेकुम. राम तुमचं भलं करो. मला ओळखलत? मी उस्मान. तुमच्या दुआ आणि दवाने सगळे बरे होत आहेत. राम तुमचं भलं करो. शिर्डीत बाजाराची तयारी सुरू झाली आहे. दुकान लावायला चाललोय. साई थांबा जरा. अरे पण यावेळी घ्यावंच लागेल तुम्हाला. गेल्या वेळी मी तुमची नीट खिदमत करू शकलो नव्हतो. पण मी याचं काय करू? याला माझी अकीदत समजून कबूल करा. इजाजत द्या, आता पुन्हा भेटू. राम तुमचं भलं करो.
शाबास पंताजी, उचला. निव्वळ लाडू खाल्ल्याने काही होत नाही पंता, तो पचवावाही लागतो. उचल. चला चला चला, उचला. अरे पंताजी, उठा उठा. जबाबदाऱ्या पार पाडायला शिका, नाहीतर जबाबदारी स्वीकारूच नाही. नमस्कार कुलकर्णी सरकार. यावे विश्वनाथराव, यावे. आज इथला मार्ग कसा स्मरला म्हणावं? सरकार, मी चिवला परत घेऊन जायला आलोय. एवढे दिवस झाले घरी सगळे विचारू लागले आहेत, सूनबाई कधी परत येणार आहे. हरिओम. आखाडा व्यायामशाळेचा असो किंवा संसाराचा, प्रवेश तेव्हाच केला पाहिजे जेव्हा पूर्ण तयारी झाली असेल. पण मी तर नेहमीच चिवला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आमची बहीण जर आनंदी असती तर तिच्या भावाच्या घरात कधीच राहिली नसती. याचा अर्थ असा विश्वनाथराव की तुमचा प्रयत्न पाहिजे तसा नाही. आणि एवढंच होतं तर आम्हाला सांगायचं. इंग्रज सरकारला सांगून आम्ही तुम्हाला नोकरी दिली असती. सरकारी नोकरीत कमीत कमी माझी संस्कृत शाळा पुरेशी आहे उदरनिर्वाहासाठी, पण आमच्या बहिणीसाठी पुरेशी नाहीये. मला तुम्हा नवरा बायकोच्या मध्ये यायचं नाहीये. जाऊन चिवला विचारा की तिला तुमच्या सोबत यायचंय की नाही. हरिओम. या तुम्ही. साई. अगं लक्ष्मी, आज शाळेचा पहिला दिवस आहे माझा. मन लावून भरपूर शिक. पण माहित नाही का, खूप भीती वाटते माझ्या मनाला. हे घे, चांगलं काम करण्याआधी तोंड गोड केलंस तर भीतीही दूर पळून जाईल. बरं, एक प्रश्न विचारू? विचार. शाळेत फक्त मी एकटीच मुलगी आहे. इतर ज्या मुली आहेत त्या का नाही जाऊ शकत माझ्यासारख्या शाळेत? नक्की जाऊ शकतात. का नाही जाऊ शकत? विद्या तर सर्वांसाठी असते. झिपरीची परीक्षा सर्वांनी पाहिली असाई. गावातल्या प्रत्येक मुलीला अशीच परीक्षा द्यावी लागणार का? कशा देऊ शकणार आहे अशा परीक्षा? यापेक्षा चांगला की घरीच बसू दे त्यांना. ज्या समाजात स्त्रियांना बरोबरीचा अधिकार नाही तो समाज कधीच न्यायपूर्ण नसतो. आणि बऱ्याच वेळा अधिकार फक्त इच्छेने मिळत नाही. अधिकार मागावा लागतो, संघर्ष करावा लागतो परिवर्तनासाठी. आणि जर आपणच संघर्षाला घाबरू लागलो तर मग आपल्या मुलींना शिकवणार कसं? विद्येची देवी सरस्वती आहे. मग या देशात मुलींना शिक्षण मिळवणं कठीण का आहे? मूर्तीत तर आपण सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा शोधतो ना, पण आपल्याच मुलींमध्ये
आपल्याला ईश्वरी अंश का दिसत नाही? दिसतो का? मला तसं वाटत नाही. कारण जर दिसत असता तर आपल्याला समजलं असतं की ईश्वराने आपल्या सर्वांना समान बनवलं आहे. तो कधीच म्हणाला नाही की आपण पक्षपात करावा. मग माणसांनी या भिंती का उभ्या केल्या? कसली भीती वाटते आपल्याला जर आपल्या मुलींनी विद्या ग्रहण करण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडला? का आपल्या मुलींना पहिल्यापासून आपण हे शिकवतो की त्या वेगळ्या आहेत, पुरुषांपेक्षा कमी आहेत? आपल्याला हे विचार बदलावे लागतील. आणि युगानुयुगे चालत आलेल्या विचारधारा बदलण्यासाठी एका क्रांतीची गरज आहे. घराघरात क्रांती. जोपर्यंत प्रत्येक घर बदलणार नाही, हा समाज सुधारणार नाही.